शुभ्रा तर म्हणाली होती की मी इथेच उभी राहते म्हणून. दिसतही नाहीये ती. काय करू आता मी? खूप उशीर झालाय. शिट. माझा मोबाईलही आणलाय मी. मला उशीर झाला म्हणून गेली की काय शुभ्रा? कसं कळेल मला? आता एकटी कशी जाऊ मी? बाबांच्या जेवणाची वेळ होत आली आहे. याला काय अर्थ आहे? हे वागणं शोभतं का असा वरिता? घरची बाई अजून घराबाहेर. किती उशीर झाला, जेवढाच वेळ होऊन गेली. सोम्या, जरा फोन लाव, विचार द्या ना कुठे आहेत. त्यांना म्हणा आता तिथेच राहा, घरी येऊ नका. सुनबाई बाहेर गेली तरी इतका वेळ कधी लागत नाही. हे काम नक्की तुझ्या बायकोच असतं. त्या असावरीला आपली सून नाही सांभाळता येत. मागून आली आणि तिखट झाली का सोम्या? हो आजोबा 24 बॉल 35 रन हवेत. बोकडा, मी काय सांगतो कोंबडीच्या दोघीच्या दोघी गेल्या, अजून पत्ता नाही. गेल्या कुठे? कॅमेरा द्यायला चंद्रावर नाही ना गेल्या का? तिथे जेवायला बसल्या त्या चप्पल चोराकडे. येस 6. आणि इकडे आजोबा नको ना. नको ना आजोबा. आता तुझं डोकं चालेल. फोन लावू दे ना, विचार कुठे आहेत त्या. त्यांना ठणकावून विचार. अरे फोन घरी विसरली आहे, कसा फोन लागेल तिला? अरे ते भूक किती लागले. आजोबा मला पण भूक लागली हो. जा जा स्वयंपाकघरात जा, ती जेवण बनवून गेली असेल बघ. मी किचन मध्ये. तू नाही तर कोण जाणार? मी. अरे सगळं कोणामुळे झालं? तुझ्या आई आणि बायकोमुळे. जाणार कोण? मी. मग जा. हो आजोबा रिमोट. असू दे इथे. लाइटर कुठे? या पोराच्या हातून मला काम करून घ्यावं लागतंय. 2 बायका घरात, पण काय उपयोग नाही. सोम्या, ठेवलं का भांड गॅसवर? अहो थांबा आजोबा, आधी गॅस तर पेटू दे. त्या किचन मध्ये काही सापडत नाही आणि पेटणार आहे बाबा. कशाला भाव खातोय? पेटला पेटला आजोबा पेटला. अरे आजोबा एवढं पेटणार नाही, कळलं का कोंबडीच्या? हो आजोबा गॅस बद्दल म्हणतोय मी. गॅस पेटला. हा आता आता भाजी. हा भाजी. डाळ कुठे गेली? हे झालं आता. हा बोल म्हण्या. हो त्या टकल्याने बघितलं ना काय केलं. तुला सांगतो ना, मुद्दामून खुन्नस काढतोय तो. मग मला प्रमोशन द्यायचं नसणार ना. आणि का देणार रे प्रमोशन? तो त्याचा चमचा आहे ना मंगेश, त्याला द्यायचं असणार. काय रे सोम्या, काहीतरी जळतंय वाटतं, वास येतोय. हे थांब मी करतो तुला. अरे भाजी करपली. गॅस बंद कर सोम्या. ऐक सोम्या, 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 अरे काय झालं? माझा हात. आजोबा हात जळला. ऐक काय हे सगळं तुझ्या आईमुळे झालं. काय माहित अजून कुठे आहे ती? अजून पत्ता नाही. एक दिवस घर पेटवलं म्हणजे बरं वाटेल. येऊ दे आता, अजून तिथे माझा राग पाहिला नाही. हे काय पद्धत आहे?
आजपर्यंत कुलकर्णी घराण्याच्या बायका इतका वेळ बाहेर राहिलेल्या नाहीत. आजोबा हे सगळं जेवण आईमुळे सांडलं आणि भूक सुद्धा खूप लागली हो. आपण बाहेरून काहीतरी मागवूया ना. कर, तुला काय करायचं ते कर, काहीही मागव, पण चांगलं चमचमीत मागवा. पिझ्झा मागव, पिझ्झा. हा, पिझ्झा मागवतो. हाँ हाँ पोचतो मी मीटिंगला. ओके ओके बाय. अरे तुम्ही अजून इथेच, घरी नाही गेला? हो म्हणजे मी निघालेच होते. माझी सून इथे मला भेटणार होती, म्हणजे ती दिसत नाहीये मला आणि मला कळत नाहीये काय करू, कारण मी मोबाईल पण नाही आणलाय. मी निघालेच होते मी. नाही ओके ओके, मी तुम्हाला घरी सोडू का? मला तिथूनच पुढे जायचंय. नाही नको नको, तुम्हाला कशाला त्रास. मी जाऊ शकते तशी. काय झालं एकदम मला शुभ्रा दिसली नाही ना, म्हणून थोडंसं जरा गोंधळल्यासारखं होतंय. नाही होतं असं, बरोबर कोणी नाही हे अचानक कळल्यानंतर एकदम सुचत नाही काही. हो पण मी सोडतो ना तुम्हाला, तुमचं घर जवळच आहे. चला मी जाईन. हो चला चला, खरंच चल या. चला पटकन जाऊ. बाई, यांची तर फटफटी आहे. एनी प्रॉब्लेम मॅडम? नाही म्हणजे माझं घर आहे जवळ ना, मी जाते, रिक्षाने जाते. अरे हो मलाही रिक्षानेच जावं लागणार आहे की. नाही सकाळी माझी बाईक बंद पडली, चौकापासून इथपर्यंत खरं तर ढकलत आणली होती मी. लक्षातच राहिलं नाही आणि आता सवयीने. अहो काही हरकत नाही, असं होतं कधी कधी सवयीने. अरे विश्वास, बरं झालं भेट. येस सर. ते एक काम कर ना, माझी बाईक जरा बेसमेंटला पार्किंगला लावून. ऑफकोर्स सर. हा ये. थँक्यू विश्वास. चला आपण निघूया. रिक्षा इकडे मिळेल. रिक्षा. अहो सहजीवन सोसायटी. नाही 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 इतक्या जवळ मला वाटतं कोणी रिक्षावाला मिळणार नाही. तुमचं घर तसं जवळच आहे. हो चला ना आपण चालत जाऊया, मी सोडतो तुम्हाला. हो चालेल. काय झालं? माझी सून आहे ना शुभ्रा, तिने सांगितलं होतं मला की ती माझ्यासाठी इथे माझी वाट बघत थांबेल म्हणून. पण मला उशीर झाला ना, आता ती घरी गेलीये का मला कसं कळणार ना, कारण मी फोनच विसरले हो माझा. नाही हरकत नाही, आपण माझ्या फोनवरून फोन लावूया ना. तुम्ही नंबर सांगा. 982015. हॅलो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतोय. आसावरी आहेत माझ्या बरोबर, मी सोडतोय त्यांना घरी. तुम्ही कुठे असाल या काळजीत आहेत त्या, त्यांच्याशी जरा बोलता. हॅलो शुभ्रा. आई, अहो मी पोचले नीट आणि तुम्ही इथली काळजी करू नका. तुम्ही अगदी सावकाश आलात तरी चालेल. चला. हो मान है तो ताल है ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आणि याचाच अनुभव दिघामध्ये राहणाऱ्या लोकांना येतोय. कॅम्पमधील वासिक तेचात आपापल्या घरामध्ये राहत असताना दिघातल्या सोहा? लोकांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने काय आहे हे सगळं? अनधिकृतपणे इमारतींमधले नागरिकांना. किती उशीर शुभ्रा? अगं जेवणाची वेळ झाली आणि तुमचा काहीच पत्ता नाही. हो सोहम, जेवणाच्या वेळेपेक्षा फक्त 15 मिनिटं उशीर झालाय. काय अरे ही काय वेळ आहे घरी यायची? किती वेळा फोन करायचा? ती एक वेळी फोन विसरून गेली घरात. आणि इतका वेळ का लागला तुम्हाला?
आणि किती प्रॉब्लेम झाले माहितीये घरात, आणि तू फोन पण उचलत नाहीयेस. आय एम सॉरी, फोन बॅगमध्ये होता, नाही ऐकू आला रे मला. कुठे गेली ती? आजोबा येत आहेत आई. येते म्हणजे तुझ्या सोबत नाही आली? आल्यात त्या त्या बाहेर एका मैत्रिणीशी बोलत थांबल्यात, त्या येतील इतक्यात. अरे ही काय वेळ आहे कोणाशी बोलत उभं राहायची? इकडे केवढा गोंधळ झालाय, एवढी अक्कल नाही तिला. तिच्यामुळे बाहेरून जेवण मागवायला लागलं आम्हाला. का? आईने जेवण करून ठेवलं होतं. स्वयंपाक करून काय होतंय नुसतं? तो गरम करून कोण वाढणार? अरे पण मग तू गरम करून द्यायचंस ना त्यांना. दिलं तरी सगळी सांडासाट झाली, अन्नाची नासाडी झाली. अरे देवा. बाहेरून मागवले त्याचे पैसे गेले ते वेगळेच, हे असे पैसे गेलेले चालतात. एरवी पैसे वाचवायच्या गोष्टी करते. सोहम, अरे काय हे, काय करून ठेवलंयस? तो तरी काय करणार? हात भाजला त्याचा. हात भाजला? बघू कुठे? राहू दे. कुठे भाजलंय? सोम, साधं जेवणही गरम करता येत नाही ना तुला? ही बायकांची कामं आता आम्ही करायची का? ऐक, रोज आईच करतात आजोबा. आज सुद्धा त्या जेवण करून गेल्या होत्या. मला मान्य आहे तुम्हाला जेवण गरम करून घेता येत नाही स्वतःच्या हाताने, पण ह्या सोहमचं काय आहे, त्याला ते जेवण गरम करून घेता येतं ना, मग तू द्यायचंस ना सोहम त्यांना गरम करून. आजोबा तुम्ही थोडासा ओवा घ्या बरं, तुम्हाला बरं वाटेल. हे घ्या. ऐक, पण तुम्ही वेळेत यायचं होतं ना. माझ्या जेवणाची वेळ माहिती आहे ना आईला. ए सोहम, तू काय कुक्कूला बाळ आहेस का रे? आणि तुझ्या जेवणाच्या वेळेला जेवण तयार होतं, तू ते करपवलंस. सांडासांड झाली, यात आईंची काय चूक आहे रे? आणि मुळात प्रत्येक गोष्टीसाठी आई लागते कशाला? किती गोष्टी बघायच्या त्यांनी. ही वेळ सांभाळा, ती वेळ सांभाळा. आणि एक दिवस जेवायला उशीर झाला ना तर काही फरक पडत नाही. हा, मुळात वेळांचा इतका इश्यू करायची काय गरज आहे? आणि तेही जमत नसेलच ना तर मग एक दिवस उपाशी राहिलास तरी काही फरक पडत नाही. उपाशी राहिलो असतो, पण भूक लागली होती मलाही आणि आजोबांनाही. आणि हा त्रास झालाय ना, हा बाहेरच्या खाण्यामुळे झालाय त्यांना, आईमुळे. आईंमुळे नाही, त्या पिझ्झामुळे. अरे असे मैद्याचे पदार्थ, चीज वगैरे म्हाताऱ्या माणसांना नाही पचू शकत. सो मग आता ते त्यांना कळत नाही, तू त्यांना समजवायचंस ना. सांगायचंस आजोबा नका खाऊ, तुम्हाला त्रास होईल या गोष्टीचा. एनिवेज, जे झालं ते झालं. हा सगळा पसारा तू करून ठेवलायस आणि त्या आई येण्याआधी तू ते सगळं आवरणार आहेस. मी? हो, तूच. चलो फिर टपरी में जाए.
आता आपण हो खूप उशीर होतोय आणि पाऊस सुद्धा थांबला आता. थोडा आता उशीर होतोय म्हणून, नाही तर मला या पावसात भजी खायला आवडलं असतं. नाही म्हणजे अशा वातावरणात गरमागरम भजी खायला आवडतात मला, किंवा स्ट्रॉंगशी कॉफी. अशा पहिल्या पावसात तुम्हाला कुठली गोष्ट पहिल्यांदा करावीशी वाटते? म्हणजे अर्थात वाळत घातलेले कपडे भिजण्याआधी काय काही काढण्यापलीकडे. असा पाऊस पडला ना की मी पहिल्यांदा ना घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून घेते. कारण आमचे बाबा आहेत ना, म्हणजे माझे सासरे आहेत ना, ते घरात फिरत असतात ना इकडे तिकडे. मग पाण्याचे शिंतोडे फरशीवरती पडून उगीच त्यांचा पाय बी घसरायचा ना, म्हणून. स्ट्रेंज. मी तर घरात असताना असा पाऊस सुरू झाला की मी आधी खिडक्या उघडतो. घरात शिंतोडे त्यात असं वाटलं की दार उघडतो, बाईकची किल्ली घेतो आणि छू. कुठे? कुठेही. नाही पण असं कसं, म्हणजे कुठे जाणारे माहिती असायला हवं ना. हो पण कधी कधी असं माहीत नसण्याची एक वेगळी गंमत असते ना. म्हणजे श्रावणात जेव्हा भाज्यांची रेल चेल असते ना, तेव्हा मला कारल्याची भाजी विकत घ्यावीशी वाटते, खावीशी वाटते. का माहित नाही, पण मला असं मध्येच कारलं आवडतं. बाय द वे, तुम्हाला कुठली भाजी आवडते? आमच्या बाबांना ना श्रावणात ना नेहमी फळभाज्या खायला आवडतात खूप. आणि माझा मुलगा आहे ना सोहम, त्याला सगळ्या उसळी आवडतात आणि त्यात मटकीची उसळ एकदम आवडते. आणि माझी सून आहे ना शुभ्रा, तिला तुम्हाला कुठली भाजी आवडते विचारतोय मी. मी घरी गेलेल्या सगळ्याच भाज्या आवडीने खाते. तुम्ही आवडीने काय खाता ते नाही विचारतोय मी. तुमची आवडती भाजी कुठली ते विचारतोय. म्हणजे असं मला पटकन सांगता नाही येणार आहो. कारण काय ना, आजपर्यंत मला काय आवडतं असं कोणीच विचारलं नाहीये मला. मग आज रात्री विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत उत्तर द्या मला. तुमची आवडती भाजी कुठली? तुमच्यासाठी ती मी स्वतः करू. कुठे निघालात? अहो घरी जायचंय ना, उशीर झालाय किती. घर मागे राहील. अगं बाई, खरंच की मी येते. हा